हॅलो अँड वेलकम. चला, आपल्या सगळ्या कोर्सेसची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे. दर रविवारी आपण जे फ्री टेस्ट घेतो त्याची लिंक खाली आहे, ॲपची लिंक खाली आहे. डू सबस्क्राईब, डाउनलोड. आणि विशेष एक मला तुम्हाला आवाहन करायचे, तुमचे जे काही सूचना वगैरे असतील ना तुम्ही सांगू शकता. शिवाय ते गोष्ट माहिती आहे ना, 940 584 85 9405008485 या नंबरला तर तुम्ही स्टेट बोर्ड नोट्स म्हणून मेसेज पाठवला तर राज्य बोर्डाच्या काढलेल्या 500-700 पानाच्या नोट्सची PDF आपण मोफत पाठवत असतोय कोणत्याही विद्यार्थ्यांना. त्याची तुम्ही प्रिंट काढू शकता. चला, आपण काय डिस्कस करत होतो, स्कोर वाढवण्याचे 10 मुद्दे. भाग 1 मध्ये आपण 5 मुद्दे घेतले, या भाग 2 मध्ये 5 मुद्दे. भाग 1 मध्ये घेतले त्याचं शॉर्ट रिव्हिजन, सब टॉपिक वाईज शॉर्ट नोट्स, 20 दिवसाचं एका विषयाचं डिस्कशन. तिसरा पॉइंट पाठांतर जोरात वाचणे. चौथा पॉइंट PYQ. 5वा पॉइंट ॲग्रेसिव्ह अप्रोच. रोहित शर्मा. डन. 6, 7, 8, 9, 10 या व्हिडिओमध्ये. 6वा पॉइंट, जेव्हा आपण एखादा विषय वाचतो सुरुवातीलाच आपल्याला का बरं सगळं समजावं आहे ना. समजा मी हे पुस्तक आहे, शांत चित्तानं वाचतो, जे महत्वाचं वाटतं त्याला मी अंडरलाईन करतो. टॉपिक संपला ना तर शांत बसा, व्हिज्युअलाइज फर्स्ट. काय वाचलं, काय महत्वाचे मुद्दे होते, टॉपिक कशावर होता, कशाला मी अंडरलाईन केलेलं आहे, व्हिज्युअलाइज. तो टॉपिक वाचल्यानंतर शांत चित्तानं 10 मिनिटं त्याला व्हिज्युअलाइज करा, म्हणजे आपल्या डोळ्यासमोर आणा. जसं आठवलं तसं. भारताचे प्राकृतिक विभाग केले समजा, थोडं डोळे बंद. कुठं, हिमालयापासून हे एवढे विभाग. फर्स्ट व्हिज्युअलाइज एनी टॉपिक, देन ट्राय टू रिमेंबर. म्हणजे काय, हा 6वा मुद्दा आहे. पहिले तुम्ही त्याला तुमच्या दृष्टीने जरा म्हणजे व्हिज्युअलाइज करा, डोळे बंद करून त्याच्यावर थोडं चिंतन करा, त्याला बघण्याचा प्रयत्न करा, आठवण्याचा प्रयत्न करा, आणि नंतर लक्षात ठेवा ऍक्च्युअली काय प्रॉब्लेम व्हायला लागला. समजा आपण सजीवांचे वर्गीकरण, हा सायन्सचा टॉपिक. मुलं काय करतात, वाचतात, लगेच आठवून पाहतात. नाही आठवलं मग टेन्शन घेतात. तसं नाही. का बरं लगेच आपल्या सगळं लक्षात राहावं? 100% लक्षात तर कोणाच्याही राहत नाही. म्हणूनच तर UPSCला टॉपर सुद्धा 55% आसपास येतो, आणि MPSCचं मेरिट सुद्धा प्रिलिम्सचं 55% आत असते मागचे काही दिवस, काही वर्ष. आपण जेव्हा आग्रह करतो ना की मी जे केलं ते सगळं माझ्या लक्षात राहिलं पाहिजे, त्यावेळेस आपण टेन्शन फुकट घेतो. आपोआप टेन्शन यायला लागते की अरे मी वाचलं, मला आठवत नाही. तसं नाही. तर हे सूत्र परत सांगतो. एखादा टॉपिक वाचल्यानंतर शांत बसा, आठवण्याचा प्रयत्न करा. काही सुटलं असेल तर परत ते पेज हे करून बघा, हा हे सुटलं होतं. यू रीड द टॉपिक, व्हिज्युअलाइज इट, देन ट्राय टू रिमेंबर. ही एक सिक्वेन्स आहे. रीड फर्स्ट, व्हिज्युअलाइज सेकंड, अँड देन ट्राय टू रिमेंबर. लक्षात राहील. हे अवघड टॉपिकच्या बाबतीत नक्की करा. पहिले वाचा, त्याला व्हिज्युअलाइज करा, मग ते आठवून बघण्याचा प्रयत्न करा. नसे तिथे लिहून बघायचं, असं छोटे आपण जे म्हणतो ना नोट्स वगैरे, तशा प्रकारे. क्लिअर. 6वा टॉपिक. 7वा, हे आता एक खूपच महत्वाचं आहे. रिव्हिजनचं एक शेड्यूल करा तुम्ही पूर्ण. व्हॉट इज रिव्हिजन पहिले सांगतो. जे आपल्या सप्तपदीमध्ये रिव्हिजनवर तर आपण एक टॉपिक घेतलेला आहे. जो काही आपण साहित्य वाचन केलंय, वही असो, पुस्तक असो, त्याला परत वाचणं म्हणजे रिव्हिजन. अभ्यास साहित्याची उजळणी. कशासाठी तुम्ही बघा, तुम्ही KBC बघत असलात तर त्याच्यात एखादा कॅन्डिडेट म्हणतो, अमिताभ बच्चन यांना म्हणतो, सर मुझे इसके 2 आंसर लग रहे. रिव्हिजन विल इलिमिनेट द कन्फ्युजन अबाउट द टॉपिक. त्या टॉपिक विषयी म्हणा, त्या मुद्द्याविषयी म्हणा, तुमच्या मनामध्ये जे कन्फ्युजन निर्माण झाले ना, आपण म्हणतो ना की परीक्षेत मला एका प्रश्नाचे 2 उत्तर वाटत होते, ही संदिग्धता दूर करण्याचं अत्यंत महत्वाचं साधन म्हणजे रिव्हिजन. तुम्हाला एक गोष्ट सांगू, तर कोणतीही परीक्षा 1.5 महिना आहे. 1.5 महिना असताना नवीन कोणतंही साहित्य वाचू नका. जे वाचले त्याला सतत वाचा. मग या रिव्हिजनचं एक शेड्यूल तयार करा. वीकली, मला या आठवड्यात हा विषय रिवाईज करायचा, शनिवारी किंवा रविवारी किंवा दोन्ही दिवस 4-4 तास. पुढच्या आठवड्यात हा विषय रिवाईज करायचा. विषयवार आणि टॉपिकवार आपलं रिव्हिजनचं शेड्यूल असलं. रिव्हिजन मस्ट हॅव इट. विदाउट रिव्हिजन तुम्ही परीक्षेला गेलात ना तर मग पास होणार. 1.5 महिन्यामध्ये 10 वेळेस फक्त रिव्हिजन करणारे मुलं मी पाहिले, 10 वेळेस 15 वेळेस, ज्यांची सिंगल डिजिटमध्ये रँक आली. रिव्हिजन मस्ट. शेड्यूल ऑफ रिव्हिजन मस्ट. तुम्ही तुमच्या पद्धतीनं करा. बरेच विद्यार्थी विचारतात, सर मी शेड्यूल कसं करू, अभ्यासाचं शेड्यूल कसं करू,
रिव्हिजनचं शेड्यूल कसं करू, तसं नाही करू. असं एखादं जर सूत्र असतं तर कोण माझ्यासारखे कोणी शिक्षकांनी मग डायरेक्ट युट्यूब असं असं करा तुम्ही पास व्हाल, असं काही नाही. मी जेवढ्या टॉपर्सचा अभ्यास केला, यशवंतांचा अभ्यास केला, मला एक गोष्ट प्रकर्षानं जाणवली, ती म्हणजे प्रत्येकाची अभ्यासाची वेगळी पद्धत आहे, प्रत्येकाची रिव्हिजनची वेगळी पद्धत. तुमच्या पद्धतीने करा. अवेलेबिलिटी ऑफ टाइम, ते सब्जेक्ट, नेचर ऑफ सब्जेक्ट म्हणजे हार्ड किती आहे, त्या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. पण वीकली रिव्हिजनचं शेड्यूल असलं पाहिजे आणि तुमचं मंथली रिव्हिजनचं शेड्यूल असलं पाहिजे. परीक्षा 1.5 महिन्यावर आलेली असताना नवीन काहीच नाही वाचलं पाहिजे. कितवा पॉइंट होता आपला हा? 7वा. 10 मुद्दे सांगणार. चला 8वा पॉइंट. सद्यस्थितीत एमपीएससीचं मुख्यचं स्वरूप काय आहे? एमसीक्यूज, बहुपर्यायी वस्तुनिष्ठ. पूर्व परीक्षेचं स्वरूप काय? एमसीक्यूज. मग बऱ्याचदा तुम्ही ज्या यशवंतांना भेटता ते सांगतात तुम्हाला परीक्षेच्या स्वरूपाला धरून अभ्यास करा. काय म्हणतात? परीक्षेच्या स्वरूपाला धरून अभ्यास करा. म्हणजे काय? एमसीक्यू सोडवा पहिले, पीवायक्यू म्हणजे अगोदर आयोगाने विचारलेले प्रश्न आहे. एमसीक्यू फॉर प्रॅक्टिस, पीवायक्यू इज फॉर अनालिसिस. पोरं या दोन्हीमध्ये मिक्सिंग करतात, तिथं खरा प्रॉब्लेम होतो. समजा तुम्हाला एखादा टॉपिक पर्टिक्युलर अर्थशास्त्रातलं किंवा तुम्हाला बँकिंग अवघड जाते. मी वेगवेगळ्या विषयाचे त्याच्यामुळेच उदाहरणं घेतो की तुम्हाला ते सोपं जावं. समजा बँकिंग अवघड जातं तर मग बँकिंगवर बघा ना, इंग्लिश मीडियमचे एमसीक्यूज बघा, हिंदी मीडियमचे एमसीक्यूज खूप उपलब्ध आहेत. इव्हन ऑनलाईन सुद्धा ते पुस्तक भेटतात आजकाल. जो टॉपिक अवघड आहे, जो सब्जेक्ट अवघड आहे त्याचे एमसीक्यूज सोडवा. मराठीमध्ये काही पुस्तकं असतील, शोधा ना तुम्ही, एमसीक्यूज सोडवा. तुम्हाला सांगतो 100 एमसीक्यूजचं आपण उदाहरण घेऊ. अभ्यास झाल्यानंतर तुम्हाला त्याच्यातले 50% नक्की येत असतात, कॉन्फिडन्स वाढतो. 25% तुम्हाला कन्फ्यूज करत असतात. त्यांचं असं म्हणणं असतं की आमच्याकडे थोडं कृपया इकडे लक्ष द्या, असं त्यांचं म्हणणं असतं. म्हणजे दे नीड सम मोर अटेन्शन. याचाच अर्थ रिव्हिजन. 25 प्रश्न असे असतात जे तुम्हाला कन्फ्यूज करतात आणि 25 प्रश्न असे असतात जे तुम्हाला येतच नसतं. त्याच्या उत्तरासकट पाठ करायचे डायरेक्ट. ते 25 ते येतच नसतं. डायरेक्ट प्रश्न यायचे. समजा हे आहे की अटल टनेल कोणत्या 2 शहरांना जोडतो, पाठच करून टाकायचं. विषय सांग. जे 25 अत्यंत अवघड आहेत पाठ करण्याचा प्रयत्न करायचा. जे मधले 25 आहेत त्याला रिव्हिजन देऊन परफेक्शनला न्यायचं. 50 तर आलेतच. जे 50 आलेत 100 पैकी त्याला हे नका करू. तुम्ही म्हणाल की अटल टनेल इकॉनॉमिक्स मध्ये कुठे आणलं? मला माहिती आहे इकॉनॉमिक्सचा प्रश्न नाही, बोलण्याच्या वगैरे की वेगळं उदाहरण सांगावं म्हणून सांग. किंवा इकॉनॉमिक्स नाबार्डचे प्रमुख कार्य काय आहे? समजा काही विद्यार्थ्यांना माहिती आहे, सोडून द्या. काही विद्यार्थ्यांना कन्फ्यूज करते, त्यांनी ते लक्षात ठेवण्याचं. काही विद्यार्थ्यांना अजिबात माहित नाही, त्यांनी पाठ करा की रिफायनान्स, पुनर्वित्त हे नाबार्डचं कार्य. डायरेक्टली असेल नाबार्डचे प्रमुख कार्य पुनर्वित्त, रिफायनान्स. प्रश्नाचे 3 प्रकार आहेत. हे तुम्हाला एमसीक्यू सोडवताना लक्षात येतं. ज्यांचा अभ्यास झाला त्यांनी कमीत कमी 100 एमसीक्यूचं टार्गेट दररोज नक्की घ्या. काय असो दररोज घ्या, जेवढे होतील तेवढे होतील. सोडवताना हातात पेन घ्यायचं. जे येते त्याला काही करायचं नाही, जाऊ द्यायचं. जे येत नाही, कन्फ्यूज करते, त्याला ब्ल्यू पेन न टिक करा. जे येतच नाही, काहीच माहित नाही, त्याला लाल पेन न करा. चला पुढे. सेकंड टाइमला ब्ल्यू पेनच्या लक्षात राहतील, थर्ड टाइमला लिहून काढले की लाल पेनच्या लक्षात. एमसीक्यू सोडवणं मस्ट आहे. म्हणजे आपण एमसीक्यू जेव्हा सोडवतो तेव्हा परीक्षेच्या स्वरूपाला धरून अभ्यास करतो. राईट. हा कितवा मुद्दा होता आपला? 8वा. 9वा काय? 9वा सांगण्याच्या अगोदर तुम्हाला एक मुद्दा सांगतो. आपल्या राजमुद्रा ऑनलाईनच्या प्लॅटफॉर्मवर आपण टेस्ट सिरीज घेतो. पुण्याला चिंतामणी अपार्टमेंटमध्ये न्यू इंग्लिश स्कूलच्या समोर टिळक रोडला आपली 2ऱ्या फ्लोअरवर शाखा आहे. तिथं आपण ऑफलाईन टेस्ट सिरीज कंबाईनची घेतो, राज्यसेवेची. नांदेडला श्रीनगरला स्विस बेकरीच्या वर आपली शाखा आहे, तिथं आपण कंबाईनची टेस्ट सिरीज घेतो, ऑफलाईन, राज्यसेवेची. याच्याशिवाय आपली ऑनलाईनची टेस्ट सिरीज आहे. म्हणजे 5 मिनिटं अगोदर असताना तुम्हाला पेपर पाठवला जातो. तुम्ही मोबाईलला पार 1 तासाचं डिस्प्ले करायचं, एरोप्लेन मोडला ऑफलाईनला मोबाईल टाकायचा, 1 तासाचं हे करायचं, सोडवायचं पेपर. किंवा तुम्ही त्याची प्रिंटही घेऊ शकता. पेपर सोडवायचा. पेपर सोडवणं झाल्यानंतर तुम्हाला आन्सर 5 मिनिटं शांत राहण्यासाठी माझी ऑडिओ क्लिप येते की नेमका पेपर कसा सोडवायचा याच्यासाठी. पेपर झाल्यानंतर चुका लिहून काढायसाठी 5 मिनिटाचा वेळ दिला जातो ऑनलाईनच्या स्टुडंटला सुद्धा. त्याच्यानंतर मग आन्सर की येते. आन्सर कीनं प्रश्न तपासायचे, आपले कुठं चुकलं काही नाही, आत्मपरीक्षण करायचं. त्याच्यानंतर तुम्हाला पेपर येतो पूर्ण एक्सप्लेन केलेला, विथ एक्सप्लेनेशन हे येतं. हे मी तुम्हाला राजमुद्रा ऑनलाईनची टेस्ट सिरीजची वैशिष्ट्य का सांगितली की तुम्ही टेस्ट देना, टेस्ट नंतर आपलं कुठं चुकतं याचं आत्मपरीक्षण, त्याला इंट्रोस्पेक्शन म्हणतो, ते करणं, अनालिसिस करणं. अनेक विद्यार्थी मित्र मी पाहिले त्यांनी 100 पेजेसची अशी वही केली. टेस्ट क्रमांक
विषय, सोडवलेले प्रश्न, बरोबर आलेले प्रश्न, चुकलेले प्रश्न, मला आलेले गुण आणि खाली लिहिले मला आणखीन काय सुधारणा करायला पाहिजे. पुढच्या टेस्टला जाताना या सुधारणा करून जायच्या. टेस्ट अँड अनालिसिस इज मस्ट. बरेच विद्यार्थी म्हणतात सर मी घरी आणून पेपर सोडवले, मी हे पेपर पाहिले. असे तर शब्द तुम्ही वापरूच नका. वर्गात जाऊन टेस्ट सोडवायला पाहिजे. प्रत्येक टेस्ट नंतर आपल्या चुका शोधायला पाहिजे. पुढील टेस्टला जाताना त्या दूर करायला. बघा कमीत कमी 10 मार्कचा फरक पडतो, 10 प्रश्नांचा फरक पडतो. मी सांगतो तुम्ही मी सांगितलेले हे 10 पॉइंट करले ना, मी तुम्हाला कॉन्फिडन्सने सांगतो तुमचा स्कोर कमीत कमी 15-20 मार्क वाढतील आणि टेस्ट अँड अनालिसिसच एकटे तुमचे 10 मार्क प्रश्न वाढवू शकतात. करा नक्की बरोबर. यशापर्यंत जाण्यासाठी माणसानं सगळं करायला पाहिजे. किती मुद्दे सांगितले मी? 9. आता लास्ट पॉइंट 10वा. लोक परीक्षेच्या काळामध्ये किंवा MPSCच्या अभ्यास प्रक्रियेमध्ये विद्यार्थ्यांचा सगळ्यात महत्वाचा प्रश्न काय असेल तर स्ट्रेस, टेन्शन. एक चांगलं उदाहरण वाचलं होतं आणि आपल्या अनेक पुस्तकामध्ये लिहिलं सुद्धा. टेन्शनचं कसं आहे बघा, अभ्यासाच्या टेन्शनचं ते मी उदाहरण दिलं होतं. तंबोऱ्याची तार आहे, तंबोऱ्याची तार. ताणलं तरच आवाज येतो, टेन्शन आलं तरच अभ्यास होतो. पण जास्त ताणलं तर तुटते, जास्त टेन्शन आलं तर अभ्यासाचा सगळा बट्ट्याबोळ होतो. थोडा जरुरी आहे टेन्शन, पण जास्त येऊ द्यायचं नाही. आपण आपल्या आयुष्याच्या सगळ्या गोष्टी बाजूला ठेवून स्पर्धा परीक्षांचा 1-2-3 वर्ष अभ्यास करतो. टेन्शन येणं साहजिकच आहे. त्याला तुमचा साथीदारच बनवा, बट त्याला तुमच्या डोक्याचा ताबा घेऊ देऊ नका. जास्त थोडं टेन्शन हवं अभ्यासासाठी. अभ्यासामध्ये सिरियसनेस आणण्यासाठी स्ट्रेस थोडासा गरजेचा, थोडासा, जास्त येऊ देऊ नका. येत असेल तर मी अनेक स्पर्धा परीक्षांच्या विद्यार्थ्यांना युथ लिडरशिप YLTPच्या प्रोग्रामला पाठवलं. आर्ट ऑफ लिव्हिंगच्या युथ लिडरशिप ट्रेनिंग प्रोग्राम. तुम्ही जा नक्की. 5-7 दिवस आपली मेमरी सगळी फॉर्मेट मारून येते. इव्हन तुम्हाला वाटलं ध्यान वगैरे करायचं, मला तुम्ही मेसेज पाठवा, ध्यानाची लिंक पाठवा म्हणून, किंवा ध्यानाची एखादी लिंक आपण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकून देऊ. दररोज ध्यान नक्की करा जेवणाच्या अगोदर, है ना. कुठे बसून करू शकतो, ते काही विशेष नाही. आपल्याला यश मिळण्यासाठी अभ्यास करावा लागतो, जिवंत राहण्यासाठी जेवावं लागतं. तसं आपल्या ब्रेनला काहीतरी ऍक्टिव्हेट करण्यासाठी पाहिजे ना वेळ. बॅटरी चार्ज करण्यासाठी आपल्या ब्रेनचे सर्वात महत्वाचं साधन म्हणजे ध्यान. योगा आणि ध्यान, या योग आणि ध्यान त्यामुळे तुमच्या स्ट्रेस मॅनेजमेंटला खूपच फायदा. राईट. चला आता मी जाण्यापूर्वी, हे सेशन कन्क्लूड करण्यापूर्वी एकदा 10 पॉइंट रिवाइज करू. फर्स्ट, सब टॉपिकच्या ऍटलिस्ट शॉर्ट. सेकंड, 20 दिवस 1 विषय, दररोज 1.5 तास, 2-3 मित्र, कंटेंट बेस्ड डिस्कशन. थर्ड, पाठांतर जोरात वाचणे. 4, PYQ. 5, ॲग्रेसिव्ह अप्रोच, रोहित शर्मा. 6, अगोदर व्हिज्युअलाइज करा, नंतर लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. 7, रिव्हिजनचं शेड्यूल. 8, MCQs. 9, टेस्ट अँड अनालिसिस. 10, योगा आणि ध्यान. फ्रेंड्स नक्की का, फक्त हे 1-2-3 महिने करा, बघा तुम्ही नक्की पास. तुम्हाला तुमच्या स्कोरमध्ये सकारात्मक बदल होण्यासाठी मी मनोहर भोळे, राजमुद्रा अकॅडमीच्या वतीने तुम्हाला सर्वांना खूप शुभेच्छा देतो. फ्रेंड्स, हॅव अ व्हेरी ब्राईट फ्युचर अहेड. ऑल द बेस्ट.